बैलजोडी घ्यायला आले होते आम्ही. इथं बैल बाजार काही नाही आहे. चोपडा तालुक्यामध्ये आहे. काही नाही, संपर्क सगळं बंद आहे. मागच्या रविवारी बी बाजार बंद होता, या रविवारी बाजार बंद आहे. हां, तेच आहे ना, मग ते काय. आणि शेतकऱ्यांना तर शेतीचं काम हां, ते बैलजोडीशी आम्हाला नाही राहत. आम्हाला बैलजोडी लागणार आहे. बैलजोडी लागणारच आहे. बैलजोडी घेतल्याशिवाय का शेतीचे मशागत शेती जमणार नाही ना. आम्ही काय तसंच येणार शेतात. आणि आता पावसाचे दिवस जोडा आले. हां, तेच नाही आहे ना. कुठले आहे दादा आपण? आम्ही आचरचे, मोठ्या आचरचे. अच्छा अच्छा. हां, मोठे आचर. साठी आले होते तुम्ही? आम्ही जोडी घ्यायचा आलो होतो. तिथं बाजार बंद आहे आणि आम्हाला शेतीसाठी बैल लागणारे आलेले होते. तरी 2 आठवड्यापासून बाजार बंद आहे. तर शेतीची मशागत कशी करायची आम्हाला पेरणी वगैरे मशागत कशी करायची आता तो प्रश्न पडलेला हा आहे. तोच प्रश्न पडलेला आमचा असं. आणि आपला इथं बैल बाजार मोठ्या प्रमाणावर भरतो. इथं मोठ्या प्रमाणावर बैल बाजार भरतोय आणि इथं बाजाराचा पत्ता नाही 2 आठवड्यापासून. वापस आता परत जावं लागणार आहे. वापस आम्हाला परत घरी यावं लागणार आहे. अच्छा. 2 हप्त्यापासून बाजार बंद आहे ना भाऊ. ते मोदी साहेब मला हातपाय विनंती सांगतो की आम्ही शेती कशावर करू, असं सांगायचं होतं. आणि शेतीशिवाय आम्हाला कुठल्या पर्याय नाही ना. आणि बैलजोडीशिवाय आमचे पर्याय नाही ना काही. नाही. बाजार 2 हप्त्यापासून बंद आहे. अशी गोष्ट आहे ना. अच्छा. आता शेतकरी काय करायचे काय नाही आई बोलून तुम्ही देखा आता. काही शेतकरी जे सदन शेतकरी आहेत ते यंत्रणाच्या साहाय्याने मशागत करतात. हे करतात काही पण करतात. सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो बैलजोडी. पाणी पडला शेती मशागत झाली नाही काही नाही. पाऊस सुरू झालेला आहे पाऊस काय. सुरू झालेला आहे. आणि एक दिन लागते जातो आमच्या. मशागत करणे बाकी आहे. मग आता बैल जोडीत नाही ते काय बाजारच बने 2 हप्त्यापासून ते काय करणार तरी. बरोबर. म्हणजे लोक चुक करता. अच्छा अच्छा. मोदी साहेबाला आता युद्ध करू सांगून द्या किंवा काही शेतीवाला ते का भावा तुम्ही असं अच्छा अच्छा. काही सांगायचं आम्हाला दुसरं काही.